प्यार, पढ़ाई और प्रॉक्सी का सीन। प्यार, पढ़ाई और प्रॉक्सी का सीन। एमबीबीएस लाइफ इज नॉट लेस देन अ मीम। नींद गई, चैन गया, सब कुछ लुटा दिया। एनाटॉमी के कैडावेर ने तो दिमाग ही हिला दिया। कभी बकेट लेके लाइन में खड़े तो कभी रूम के कोने में छुप के पढ़े। पर इसी लाइफ में है हंसी भी, है प्यार भी, है यारों का सपोर्ट भी, और फ्यूचर डॉक्टर बनने वाला वो मोटिवेशन भी। तो जोरदार तालियों से स्वागत करते हैं 2024 बैच का, जो हमें मिलाने वाले हैं यही एमबीबीएस लाइफ के ड्रामा से। To where we once began. Ocean father, I was wrong. Years I followed. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हूँ लोक उजागर। किती कपडे करून ठेवलेत रे रुंबर, रामदूत अतुलित बलधामा, अक्कल दे रे परसुत नामा। चला गंधर्व, लक्ष विचलित होण्याआधी आडवे झालेले बरे। झाले सगळे फोटो अपलोड करून। काय रे आजा, काय करतोय? काय नाही रे, फोटो अपलोड करतोय। कायला ही कोण? आवडली का? आजा आजा, तू म्हणतोस तर तुझी ओळख करून देतो रक्षाबंधनाला। हट साला, चल आवर पटकन, भाई यायची वेळ झाली। ए झंडू, अरे हॉस्टेलला राहतोस आणि 11 वाजता झोपलास? चलोट आवर पटकन। तू पण रे, हो हो। भाई यायची वेळ झाली। ए भाई आला, भाई आला, भाई आला। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भाईराज, फर्स्ट इयर एमबीबीएस फेल, ऑड बॅच से टॉपर, 25 मुलींनी रिजेक्ट केलेले सूर्याभाई पदार। भागी भागी जिंदगी रे पीछे पीछे। अबे बेटा, सूर्याभाई पधार रहे हैं। भाई 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 भाई। कडक, झकास आणि छावा म्हणतात ते हेच। हवाय भाई तुमची, हवाय अक्क येलेच फिदाय भाई तुमच्यावर। आजा, तुला भाईचा कालचा काय मॅटर सांगू? कोणता? काल भाई वहिनी सोबत बनगोर समोर वडापाव खात होते। अरे अरे एखाद्या परस्ती बरोबर वडा खाल्ल्याने ती काय डाव होत नाही। काय बोलला रे तू? काय बोलला? माझा का? भाई 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 कुत्री, ए कुठे आहे, कुठे आहे? भाई कुत्री किती भुंकली तरी हत्तीने घाबरायचं नसतं। भाई, हत्ती म्हणाला तुम्हाला? हत्ती? त्या मायला भांडण लावतो का आमच्यात? हा, हत्ती दिसतो मी तुला? हत्ती आहे का मी? भाई 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 भाई, हत्ती आहे का मी? हत्ती आहे का? हत्ती दिसतो मी तुला? हत्ती बोलणार आहे का मला? थंड घ्या। हत्ती दिसतो का मी त्याला? हत्ती आहे का मी? भाई इकडे, हत्ती आहे का मी? हत्ती आहे का? थंड घ्या भाई, थंड घ्या, थंड थंड थंड। भाई चहा नको, भाई कॉफी नको रे, भाई पोरी कुठे आहेत, कुठे आहेत? ए गंधर्व, ये ना फोटो पाहायला। नको रे, मी झोपतो। काय क्लास आहे यार, एक नंबर। बस अशीच पोरगी पाहिजे आपल्याला। हे साधा शुपेट घाबरतील ना मुली। भाई झोपणाली कोण रे? तीच ना भाई, जिने तुमच्या कान अरे एखाद्या म्हशी शेजारी उभा राहिल्यावर म्हैस शिंगे तर मारणारच। ए शनिवार वाडा, अवकाश समान राहायचं। भाई रुपाली मस्त आहे रे, पण 1.5 फुट्या कोण? त्याला वाट लावली त्या फोटोची। कोण आहे रे तो छपरी? भाई तुम्हीच आहात? मी? हो भाई, फोटो मागून काढलाय। त्या आईला पोरांची कोण काढतं रे फोटो मागून? पोरींची दाखव, पोरींची। वा 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 वा, किती सुंदर या मुली, एकदम अप्रतिम, म्हणजे अप्रतिम। बस गंधर्वराव, भावना पोहोचल्यात। ही रेटोपली कोण रे? काय हाईट रे यार, 5'7", 5'8", एकदम आपल्या हाईटला मॅच।
आपण वॉकी टॉकी आणि स्वप्न बघताय मोबाईल डावायची लटकशील ना आयुष्यभर. ए सदाशिव पेठ, कोण आहे रे? इकडे इकडे खाली बेसमेंटला. काय रे? काय करशील? काय करशील म्हणजे माजला का तू? माजला का? भाई राडा नको भाई. अरे आज माझ्या हातून एक बाल हत्या होता होता वाचली. हे बघा मित्रांनो, पोरांमध्ये भांडणं नेहमी पोरींमुळेच होतात. रामायण कोणामुळे झालं? सीतेमुळे, महाभारत. द्रौपदी, आणि आता गंधर्व आणि भाईमध्ये भांडणं पण मुलीमुळे. कॉलेजमध्ये राहायची बाराखडी तुला मी शिकवली आणि तू मला लेक्चर धाडतोय. तर नाही भाई, या मतलबी आणि डबल स्टँडर्ड असतात. त्या एका टाइमला 10 पोरांना फिरवतात आणि प्रत्येकाला वाटतं ते मी पहिलाच. ए सगळ्या मुली तशा नसतात हा. कळेल तुला, कळेल. अरे कळेल तुला, कळेल. अरे असं कसं नाही? आता इथं पानिपत घडलं ते त्या दीड रबडीच्या मुलीमुळे. काही नाही, सर्व मुली एकाच माळेच्या मुली. अरे इकडे या इकडे. फोटो मध्ये काहीतरी बोलतोय दिसतोय. अरे काय या मुली, 5 किलोच्या या मुली आणि 10 किलोचा मेकअप लावलाय. अरे बघ ना ते किती पावडर. अरे एवढ्या पावडर मध्ये तर आपला 4 दिवसाचा कॅरम खेळून झाला असता. अरे पण त्याच फोटो काय दाखवतोय? नवीन दाखव ना. अरे त्याच फोटो नाहीत, बारकावे बघ, बारकावे बारकावे. थांबा मी तुम्हाला दाखवतो मुली फोटो काढताना पोजेस कशा देतात. चल रे फोटो काढ. चल ना बाजूला हो ना. इकडे काय करू? बाजू. चल रे फोटो काढ. रेडी? थांब ना, ते विचारतात ना मी कशी दिसते. मी कशी दिसते. ए शहाण्या हो लग, मी दाखवतो मुली फोटो कशा काढतात ते. अरे थांब, चष्मा काढायचा राहिला. अरे थांब, केस पुढे घ्यायची राहिली. अरे थांब, शेवटचा मेकअप. मी कशी दिसते? मी कशी दिसते? ऍटम. मल मेल्या काढ रे फोटो. हिचिक बघू फोटो कसा आलाय ते. ही किती घाण फोटो काढलाय. याच्यासोबत घे माझा फोटो. हास रे. हिचिक. अरे हे सर्व जाऊ दे, आपण सर्व ग्रुप फोटो घेऊया. हा. अरे ये ना भाई. अरे हा तर मुलांसारखा झाला, आपल्याला तर मुलींसारखा काढायचा आहे ना. हे कसं काढणार? थांबा मी सांगतो. स्टँड इन अ स्ट्रेट लाईन. नाव स्टँड इन अनाटॉमिकल पोझिशन. भाई अनाटॉमिकल. आपले डबल पोझिशन तर हीच आहे. बर. नाव lateral rotation of left leg. Now flexion at knee. एवढे नाही, partial. Now off palsy of right hand. आता flexion at elbow. Right pelvic fail. 1, 2, 3, 4. शेवटी डक माउथचा तडका. क्लोज. हेलो पहले तेरा है ना? नाही आमच्या अजून आहे 5 मिनिटात. आवाज जा रहा क्या? आवाज आता है? हेलो आता है का? हेलो
आवाज येत आहे का? आता कोण नाही येत आहे? कोण चालू करतो का? अच्छा. Yeah, ready? Ready? Perfect. Light. अरे मधुरा लवकर आलीस? हो का ग? मी तर म्हणते बरं झालं लवकर आलीस. मेरे को तो नहीं लग रहा. काल तुझ्या गेल्यानंतर इतके फोटोग्राफर्स आलते. हो का? मग मी कित्येक फोटो काढलेस वेगवेगळ्या पोजेस देऊन. म्हणजे माझं फोटो सेशन मिस झालं की काय? नाही ते मीडियाचेच फोटोग्राफर्स होते पण त्या काल पोलिसांनी येऊन डीजे नाईटचा बँड वाजवलं. म्हणजे आता उद्या पेपरात बातमी येईलच. GMCच्या डॉक्टरांचा धांगडधिंगा. अयो इतना गर्मी है, अभी तक कूलर ऑन नहीं किया. अय्या मधुरा, तुमने उस लड़की को देखा? अय्या इतना गोरी दिख रही थी, पूरा 2 किलो मेकअप चपड़ के आई. हाँ अय्या स्वप्ना, तुमने उस सीनियर को देखी? पर टुकुर देखती. ए काही पण यार. Check one, hey. क्या हुई? कितनी बार बोली इसको इतना हाई हील्स नहीं पहनने का. अय्या कितना स्टाइल मारती है. तसे मी हाय हिल्स मध्ये एकदम कम्फर्टेबल आहे. ते तर काल पोजेस देऊन देऊन थोडी कमर अकडली, बाकी काही नाही. इसको देखी, मेकअप की दुकान चट की चांदनी. हो हो जगमग जगमग. मला बघा काय ते लावले भगवी लिपस्टिक आणि घातले मोठा जगा. शी काय ते कानातलं 5 किलो आणि गळ्यातलं 5 किलो. सुंदर सुंदर दिसत होती. थँक्यूज. आज मला उशीर काय झालाय माहितीये? पहिले मी आदित्य सोबत फोटोज काढले, मग मी कपिल सोबत फोटोज काढले, मग मी साहिल सोबत फोटोज काढले. इतक्या सर्व मुलांसोबत फोटोज काढले की मला उशीर झाला. 11 वाजले, मला उशीर झाला. अरे न्यू घड्याळ. हो 2000 शी. अय्या किती सुंदर. मी एकदम सेम टू सेम पाहिली होती बर्डी मार्केट मध्ये. बाय द वे गर्ल्स, आज ना मी 1760s फोटो काढले आहे. बघा. अय्या स्वप्ना, ये वाणी के सामने तुम कितना बफेलो दिखता. ए त्या फोटो मध्ये मी दिसत तरी आहे का? ते ढोल्यानेच पूर्ण फोटो कव्हर केलाय. हा या मोठ्या फोटो मध्ये बसत नाही. मग याचा पासपोर्ट साइज फोटो कसा बनवत असतील? त्याचं काय करत असतील ना, 4 वेगवेगळे फोटोज काढत असतील, मग त्याला जॉईंट करत असतील. बरं मधूस, मी हा डीपीस ठेवू की हा डीपीस? कुठलाही ठेव ग. नाईसच दिसतेस. का? नाईसच दिसतेस. थँक्यूज. ए इधर आओ. अय्या इंस्टाग्राम पे लड़कों के नए फोटोज अपलोड हो गए. अय्या किती हॉट दिसतोय. एले एकदम चोमू चुचुंदर दिखता. छे. शिव. अरे देवा, काय रे या मुली, तुमची शुद्धी करून घ्यावी लागेल. काय ही मुलं सर्व फोटो मध्ये सेम एक्सप्रेशन देतात. हा ए तू करून दाखव ना, तू चांगलं करतेस. ठीक आहे, मी करून दाखवते. फर्स्ट पोज. हे कॉन्स्टिपेटेड. हे रोमॅन्टिक. करेक्ट. नाउ सेकंड पोज. हे तर नक्की कॉन्स्टिपेटेड. हे प्राऊड. एकदम करेक्ट. नाउ थर्ड अँड लास्ट पोज.
सॅड. हे कॉन्स्टिपेटेड. एकदम करेक्ट. बाय द वे लिसन गर्ल्स, आज ना तो कॅमेरामॅन सारखे सारखे माझीच फोटोज घेत होता, पण ते 1.5 फुट्या मध्ये मध्येच करत होता. हा, ती फूटपट्टी, त्याची तर आज मी बरोबर मरमपट्टी केलीये. तो आणि त्याचा तो पंटर म्हणजे छटाकभर कोथिंबीर आणि शेवगीची शेंग फ्री. लेकिन उसका वो रूममेट गंधर्व, वो तो डीजे नाइट में नहीं आई. अरे ते काय असते, पुण्यातले लोक डीजे नाईटला येत नाही आणि आले तर त्यांची मंगळागौर होते. काय ती मुलं आणि काय त्यांची ती पोजेस. कैसे कॅरेक्टर. आणि डान्स, कसला डान्स करतात ही मुलं, बापरे. तू करून दाखव ना. हो. तू मस्त करतेस. नाही नाही, मी नाही करणार. कर ना. एकटी नाही करणार यार. मधू, तू कर ना. मधू तू ये चल. नाही 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 नाही, मला काय हे डान्स वान्स येत नाही. हा, मला तर फक्त भरतनाट्यम येते. अगदी अशीच करतात. कामावर जायला उशीर झायला, कामावर जायला उशीर झायला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. बस यार, बस बस. अब वो वाला Ready? Yeah. Lights. बस झाले यार फोटो. अरे सर्व मुली अशाच असतात. सगळ्या मुली अशा नसतात. हा, सगळ्या मुली अशा नसतात. आपल्या शौर्याला एखाद्या स्त्रीची बाधा झालेली दिसते. खरं सांगू यार तुला, मला कळत नाही मला तिच्याबद्दल काय वाटतं ते. पण काय दिसते यार ती, काय हसते. बंद तिचं बोलणं, बंद तिचं हसणं, बंद तिचं लाजणं. मंद कुठली. अरे पोरी बिरी सगळं झूट असतात रे. का तुला पटली नाही म्हणून? ओय ओय ओय, 36 पोरींचा अनुभव आहे. 36. पण त्यातली एकही 2 दिवसाहून जास्त राहिली नाही आपल्या सोबत. अरे कशी राहील, दुसरीचं पोर कोण सांभाळणार आहे. आणि 36 मजलीच्या बिल्डिंग समोर 10 फुटाची झोपडी शोभून दिसायला हवी ना. काय बोलला रे तू, काय बोलला, माझला खरे. हा काय बोलला, हे पंटर ये ना, काय बोलला रे तू. दुसरी काय त्याला काय गोंधळ लावला रे. काल त्या डीजे नाईट मुळे झोप नाही आणि आज इथे तुमचा आवाज. चाल इथे पोरं झोपू देत नाहीत आणि घरी काय ती बायको झोपू देत नाही. या नाईट वॉचमॅनने झोपायचे तरी कधी. नको झोपू. तसं करत काय होते तुम्ही. अभ्यास करतोय. अरे अच्छा, अभ्यास करत होते का तुम्ही. मला काय मी चू हा? वाटलो का. त्या 1.5 फुटाचा आवाज भरत्या बास्केटबॉल कोर्ट पर्यंत येतोय आणि तुम्ही म्हणता तुम्ही अभ्यास करता होय. मी काय करता बाबू, लॅपटॉप वर पोरीचे फोटो पाहता तुम्ही. हा तुमच्या बॅच मधल्या पोरी आहेत का. अच्छा, आता मला पण मग ड्युटी एल लावावं लागते वाटतं. आता लोकलाईट आहेत त्या. लोकलाईट घ्या मग विषय संपला. बंद बंद कर दे लॅपटॉप. लोकलाईट नाही पाहिजे आपल्याला. पार्थ, थोड़ा माइक अपने पास लो. पार्थ, माइक अपने पास लो. पार्थ. का तुमच्या रेंज मध्ये नाहीत म्हणून. लोकलाईट काय माझ्याच काय, तुमच्या पण रेंज मध्ये नाहीये.
आमचा विषय पण तसा पोरींचाच होता. बरोबर ना शौर्य? बरोबर ना? होय. मला माझ्या 20 वर्षाच्या करिअर मध्ये मी असे कित्येक मॅटर सॉल्व्ह केलेत. तुम्हाला सांगतो, अगदी प्रत्येक वेळेस पोरांचीच वाट लागते. आमचा मॅटर काही तसा नाहीये. अच्छा. आमच्या सोरेच्या डोसक्यावर सेकंड इयर मध्ये चांगल्या वाटतात त्या मुली, पण इंटर्नशिप पर्यंत जाईपर्यंत कोणाचं भूत कोणावर चढतं काही कळत नाही. जाऊ द्या हो काका. तुम्हाला सांगतो बघा, थांब, तो मॅटर जरा हाताबाहेर गेलेलं दिसतंय, सांभाळायला जरा. तोपर्यंत मी येतो, आणि नंतर जर आवाज केला तर. बघितलात काय बोलून गेला तो वॉचमॅन. अरे पोरी बिरीचा नाच सोडले का? तुला माहित नाही रे, ती ना इतर मुलींसारखी नाहीये. ती म्हणजे नदीची मंद खळखळाट. ती म्हणजे माझ्या सुखी आयुष्याची वाट आहे रे. अरे वाट लावेल रे तुझी ती वाट. जाऊ देत, तुम्हाला मी नाही समजणार. रेडी आहे? ओके, लाईट्स रोलिंग. अगदी असेच असतात हे मुलं. यार पण सगळी मुलं अशी नसतात हा. मधुरा, तुला कोणी आवडलेलं दिसतंय? तरी सांगत होते मी की आज हिच्या राशी भविष्यात लिहिले की हिला कोणीतरी गंडवणार म्हणून. तसं नाही ग, मलाच माझं समजत नाही की मला नक्की काय वाटतं. क्या होती? जेव्हा तो समोर नसतो ना, जीव असा एकदम कासावीस होतो. और जब वो किसी और से बोलता तो तुमको जलन होती. हो, आणि जर का तो समोर आलाच तर पोटात एकदम असं कसं तरीच होऊन येतं. मधुरा, तुला प्रेम नाही अपचन झालंय. अगं मधुरा, ही मुलं अशी नसतात. आज आमची मधुरा, उद्या कुणीतरी वसुंधरा, आणि परवा हिला सोडा तिला पकडा. नाही ग, सगळी मुलं अशी नसतात. तुम्ही का मला समजून घेत नाहीत? हे बघ शौर्या, तुला समजून घेण्याची नाही समजावण्याची गरज आहे. समजाव रे याला कोणीतरी. हे बघ, तुला ऐकायचं नाही काय बर, पण सत्य ऐकून जा. अरे दिवसातून 18 तास सोबत राहून सुद्धा जाताना सी यू, मिस यू असे मेसेज नाही केले तर आय लव्ह यू वरून इट्स नॉट वर्किंग वर येणाऱ्या त्या मुली. फर्स्ट डेला 18 तास सोबत राहून 18 ठिकाणी फिरणारी आणि त्या डेटची साधी तारीख न लक्षात ठेवणारी ही मुलं. 2 वर्षांपासून सोबत असून घट्ट रूममेट असूनही मनात ईर्ष्या आणि द्वेष ठेवून चुगल्या करणाऱ्या त्या मुली. 4 दिवस एकच शर्ट घालणं आणि जर आम्ही शॉपिंगला म्हटलं तर जग डोक्यावर घेणारे ती मुलं. कपाटामध्ये एकाच रंगाचे 20 कपडे असूनही मला त्याच कलरचा ड्रेस हवा, आणि तो मिळाला तर नेलपेंट नाही, हेअरबँड नाही म्हणून न घालणाऱ्या त्या मुली. जब पूछी कब नहीं तो 1857 का एटीट्यूड से बताने वाला वो छोकरा. आणि चुकून जर यांच्याकडे नजर गेली तर ते यांच्यावर लाईन मारण्यासाठी, आणि चुकून जर यांच्यासोबत बोलायला गेलं किंवा माणुसकीने मदत करायला गेलं तर तेही यांच्यावर लाईन मारण्यासाठी अशी समजूत ठेवणारे त्या मुली. जर एखादी मुलगी कट्ट्यासमोरून गेली तर तिच्या मनाची व स्वतःच्या मानेची पर्वा न करता आपली पूर्ण लाज विकून देणारी ही मुलं.
बोल ना शौर्य. मला तुझ्याशी इथे काहीच बोलायचं नाहीये. खाली हो. वैभव तुम्हारा माइक बंद है क्या? हाय मधुरा, येतेस ना पोस्टिंगला? हो येते. तू हो पुढे, मी आले. हो हो. इस तरह हो. अरे मी तर पुस्तकं आणणं विसरलो. थांब, मी रूमवरून पुस्तकं आणतो, तू पोस्टिंगला जा. एक मिनट रुको 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 एक मिनट. अरे किसी उनको वायरलेस दे जल्दी. हेलो. तू बोलला होता ना की तुला काहीतरी बोलायचं आहे म्हणून थांबले. एक मिनट भाई, एक मिनट. ऋषि वायरलेस देना उधर में. ऋषि वो बंदे को वायरलेस देना स्टेज पे, आवाज थोड़ी ना आ रही उसकी. तू कंटिन्यू कर. अच्छा कॅन्सल. मस्त. ओह नाईस. नाही ते मला पोस्टिंगला जायचं आहे म्हणून मी नाही येऊ शकत. ऐक ना. हॅलो. हे काय ओपीडी उघडायची वेळ झाली आणि डॉक्टरचा अजून पत्ताच नाही. जाऊ द्या, माझं मी काम करून घेतो. जवा नवीन मामा हा लागला पटापटा कामाला. अरे एक गोष्ट ओपीडी जागेवर नाही, सगळे काम मिस करायचं आणि कोणी एक गोष्ट जागेवर ठेवत नाही. हट. अय्यो अय्यो, पेशंट आला वाटतं. अय्यो अय्यो अण्णा, अड्डी कड्डी बद्री अण्णा. काय झालं अण्णा? अड्डी कड्डी बद्री अण्णा. काय अण्णा पोट दुखते हो. हे असं मराठी सांगा ना. हे काय हट्टी कट्टी, जे काय वॉलपट्टी. चला चला 10 नंबरला चला, 10 नंबरला. हे काय पेशंट कुठे? हो कुठे राहिलास वय? चला. काय झालं अण्णा? दिसना वय, डोळा फुटलाय. कोण फोडला डोळा? मॅच फोडला. तुम्ही? हे काय चिठ्ठी? 10 नंबरला, 10 नंबरला जा, 10 नंबरला. चला. बराच वेळ झाला यार, डॉक्टर यायची वेळ झाली वाटतं. Patient on bed number 5. The patient is stable now, right? Yes, sir. Patient is stable, but on ventilator, sir. Stable on ventilator? Yes, sir. डॉक्टर थोड़ा माइक अपने पास में लो. माइक म्यूट है तुम्हारा, माइक म्यूट है. प्रतीक भाऊ माइक चेंज करो. हॅलो सर, गुड मॉर्निंग सर. आलास तू? पण तू एकटाच, बाकी सर्व कुठे आहेत? बाकी सगळे असतील सर टाइमपास करत, पण मी आलो ना तुमच्या जवळ अभ्यास करायला. पर ये इकडे. सर त्याआधी अटेंडन्स 99 प्रेझेंट, बाकी सगळे अब्सेंट. अरे बाकीचे कुठे आहेत रे? येणार आहेत की नाही? सर उद्या पोस्टिंग संपणार आहे ना, ते नक्की येतील साईन घ्यायला, पण त्यांना साईन देऊ नका सर. आता हे तू मला शिकवणार? उद्या मला पोस्टिंग घ्यायची आहे त्यांची. जा आधी त्यांना घेऊन ये. पण सर त्यांना रिपोस्ट नक्की लावा सर. जा आधी घेऊन तर ये. रिपोस्ट लावणार ना सर, रिपोस्ट. काय नीच मुलगा आहे हा. आयला सर, याची पण 2च दिवस अटेंडन्स आहे. आयला गंडीला वाटतं आपल्याला. मामा पेशंट. आलो आलो. ए चल रे. ए, तू बस इथं. आणि तू झोप इथं. ए दलिंदर, अरे नीट झोप ना, पाय नीट कर. आणि हो टेन्शन घेऊ नको. आपलं रजिस्टर भारी, आपला हाऊसमॅन भारी, त्या मायला आपली ओपीडीच नाही भारी. ओ मामा द्या आता पेशंट बघू द्यायचं. जायलो जायलो, कोण थांब नाही तर. काय होतंय? अण्णा अट्टी कट्टी बद्री अण्णा.
काय झालंय अण्णा अड्डी कड्डी बद्री अण्णा. अच्छा, तुमच्या पोटात कॉलिक वेन होत आहे. हा ना. हे औषध मी देऊन देतो, ते खायचं. येवदी खायचं. अच्छा, उंदर उंदर. हा, उंदर. आणि हे औषध प्यायचं. येवदू पिण्याला काय म्हणायचं? आता उंदर झाली, आता मांजर. मांजर जा निघा आता. अच्छा, मांजर. हा, मांजर. डॉक्टर या गोळ्या कुठे भेटते डॉक्टर? ते उंदर मांजर मामा बघून घेतील. तुम्हाला समजलं ना? जा निघा आता. मामा, नेक्स्ट पेशंट. आले. हा घ्या तुमचा पेपर आणि हा घ्या तुमचा पेशंट. काय झालंय? आता दिसतंय का डोळा काळा झाला, पण नक्की काय झालंय? माइक शेयर करो उनको, माइक दे दो मैम, उनके आगे माइक दे दो. सर क्लासिकल केस ऑफ ब्लॅक आय सर. व्हेरी गुड. घेऊकावटीत. अरे ओटीत कशाला? आधी कॉज तर सांग. कॉजेस डोमेस्टिक व्हायलन्स. अय्या, मला बोललास वय. सुरेश उनको माइक दे दो आपका सर पेशेंट को. हा, इकडे या, बघू द्या काय होतंय. सर प्रोलॅप्स सर. आय मीन दिस प्रोलॅप्स. अच्छा. त्यांनी तुम्हाला मारलं आणि तुमचा डोळा काळा झाला. अजून काय होतंय? सर फिंगला फ्रॅक्चर. व्हेरी गुड. व्हॉट आर द पॉसिबल कॉजेस? ते पण एमपी नव्हतं सर. कोण तू? मी इंटर्न सर. कोण? इंटर्न. डॉक्टर बघा की काय झालेलं आहे. उस्मान, याच्या डोळ्याला ड्रेसिंग करा. हे इंटर्न ड्रेसिंग कर रे याला. चल की. शाळेला या हाऊसमॅन आणि जी आर समजते का स्वतःला? बघतोय यांना मी. हो सर. बोला. सर आम्ही सेकंड इयरचे मुलं आहात सर. सर युनिट कोणते सर? सर कसं करायचं असतं सर? काय करायचं असतं? लागते रे, म्हणजे मेहनत लागते रे. चला सांगतो तुम्हाला. बाय द वे हाऊसमॅन. हो सर. पेशंट लाइंग ओव्हर देअर. थांबा सर. बघ. सर पेशंट झोपलाय सर. घेऊकावटीत सर. अरे वेळा झालाय का? ओटीत कशाला बशी ते? सर पोस्टिंग साठी स्टुडंट आले, पाठवू का? आता बाहेर पोस्टिंग करणार का? आत पाठव त्यांना. हवा. ए चला रे. घेऊ नका. या. आता तू कशाला आलाय परत इथे? तुझं काय काम? सर स्टुडंट सर. कोणती बॅच? 2024 बॅच सर. टेल मी विच युनिट? CCD? KFC. You fool, you don't know anything. That girl, come forward. You, come forward. You tell me. HDFC sir. HDFC. Localite. Yes sir. Nice joke. आज कधी संपते पोस्टिंग? उद्या सर.
मग आज का आला इथे? साईन सर. काय साईन वाईन मिळणार नाही. एकतर पोस्टिंग अटेंड करत नाही, साईन घ्यायला येतात. सर ऑटोग्राफ सर. ऑटोग्राफ, फ्लोरोसंट स्लीपर्स, लोकलाइट. येस सर. व्हेरी गुड. आता आलाच आहात तर हिस्ट्री घ्या. तो पेशंट झोपलाय. टेक द हिस्ट्री अँड रिपोर्ट बॅक टू मी. तुम्ही कुठं जाताय? तुम्ही पण घ्या ना हिस्ट्री. हाऊसमॅन, पेशंट्स पण गेले, यूजीस पण गेले, बोर होते आता. थांबा सर. ए इंटर्न, बोला सर. तो पेन उचलून दे मला. अरे 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 बाबा, बियर स्टाईल नाही रे बाबा, आता दे. हो सर. सर ए द्यायला सांगितलंय का? बोला सर. अर हट. सर 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 एचओडी सर बोलत आहेत. काय गोळ घातलास तू? मी नाही काय केलं सर. तूच काय तर गोळ घातला. चल आता. एकतर चोर वरून शिरजोर. अरे हवा येऊ द्या रे, श्वास कोरतोय माझा. काका बसा तुम्ही. काका दिसतो तुला? काका दिसतो? मार खाशील. काय नेम काय तुमचा? नेमचं काय? कधी जाईल काही सांगता येत नाही. बरं वय? वय 60 नाही 40 35 लिहून टाका. बाडे किती तुम्हाला? काय बाडे? भाडे 10 अंजूचे, 10 मंजूचे आणि 4 रंजूचे, असे एकूण 2 डझन. ते बाडे आहे तर ठीक आहे, पर लग्न झाले का तुमची? अरे मुलगी नादी. अरे यांना कुठे येते केस घेता, यांना तर येते सॉफ्ट कॉर्नरचा फायदा उचलून अटेंडन्सवर साईन घेणे आणि बसल्या बसल्या सिनियर्स कडून नोट्स घेणे. यांना तर येते मुलांना फ्रेंड झोन मध्ये ठेवून प्रॉक्सी लावण्यापासून तर जर्नल लिहिण्यापर्यंत, कॉलेजमध्ये बॅग उचलण्यापासून तर सामान शिफ्टिंग मध्ये सामान उचलण्यापर्यंत सर्व कामं करून घेतात त्या मुली. सगळ्या मुली अशा नसतात रे. असू देत शौर्य. आता हा म्हणतच आहे तर घेऊनच दाखवते हिस्ट्री. मधुरा तू जरा विसरले वाटते, आपण सेकंड इयर मध्ये आहे. उगीच 4th इयर मध्ये असल्यासारख्या गोष्टी नको करू. आणि खूप काम आहे आपल्याला. येतो काका. चला रे पोट्टे. येतो काका. ओ हिरो चल ना, पाहिजे होती ना तुला बास्केटबॉलची मॅच पोरींची. आता आलोच आहे तर एक केस घेऊन दिसत आहे तुझा इंटरेस्ट केस घेण्यामध्ये. आणि हा बास्केटबॉल. हो काका, काय करता तुम्ही? हा म्हणजे पोल्ट्री फार्मचा बिझनेस आहे. काय होतं तुम्हाला? त्रास होतोय. कडे पोटाच्या वर कधीपासून होतंय? ती इमेज माझ्या रेटायनावर उलटी आणि माझ्या कधीपासून होत आहे? तुझी इमेज माझ्या रेटायनावर उलटी, ऑसिमीटर लवकर सुलटी पडली आहे तेव्हापासून. काही ॲलर्जीज? ॲलर्जी आधी मुलींची, पण आता तुझी. काही फॅमिली हिस्ट्री? आमच्यात असा पराक्रम करणारा मी पहिलाच. आणि त्रास वाढतो कशाने? जेव्हा तू त्या राजशी जाऊन बोलते ना, फार त्रास होतो का मला? पण काही पास्ट हिस्ट्री तर नाहीये ना?
काही गोष्टी जीवनात एकदाच आणि पहिल्यांदाच होत असतात. अजून काही त्रास? छातीत धडधड होते ग, हॅल्युसिनेशन्स होतात आणि जिथे पाहावा ना तूच दिसतेस. काही अंदाज कशामुळे होतंय सगळं? मला काय विचारतेस, आरसाच सांगेल तुला. आता examinations final. On history, 20-year-old boy, confused, semi-cooperative, oriented in person but disoriented in time and place, and motor aphasia since 1 year. Percussion note of a skull is resonant. शौर्य, डायग्नोसिस सांगतोस? शौर्य, हार्ट फेल्युअर ग, इन केस ऑफ वन साइडेड लव. नक्की वन साइडेड? थांबना तू कळू दे थांबना. गुणगुणावे गीत वाटे शब्द मुदे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी की नाचरावणी बहा. गुंतया थूर फिरुनी आज वेळा जीवहा. चलो बिजली कड़िया बिजली कड़ी नैनों में चिंगारिया. थँक्यू स्वारगेट. अरे मित्रांमध्ये कसलं आलं थँक्यू? मग काय पप्पी देऊ? हे मधुरा, आजची हवा किती मस्त आहे ग. इतक्या वेळ आलोय आपण फुटाळ्याला, पण आजच्या हवेत जरा वेगळाच गारवा वाटतोय. ते लेकच्या साईडचे लाईट्स बघ ना, किती मस्त वाटतायत. किती अनरोमॅन्टिक. मी इथं बसले तुझ्या सोबत आणि तुला लाईट दिसत आहेत. समोर पाण्यात आपलं प्रतिबिंब बघ. वा तिकडे वा. आजूबाजूची झाडी बघ. समोर पसरलेला सुंदर तलाव बघ. किती रोमॅन्टिक. मला ना विश्वासच बसत नाहीये, आपण दोघं इथं एकत्र बसलोय आणि तू इतकं रोमॅन्टिक बोलतीयस. तुला आठवतं त्या दिवशी लायब्ररीमध्ये तू माझ्याशी बोलायचा किती प्रयत्न करत होता आणि मी मुद्दाम तुझी मजा घेत होते. अगं पण आणि ओपीडीत पण पेशंटला प्रश्न मी विचारत होते, पण सगळी उत्तरं तू देत होता. अगं पण तू तर पण प्रश्न विचारत होतीसच ना. अरे ओपीडी काय जागा झाली प्रेमी युगुलांची? हा ना यार, माझी 27 लपडी झाली हा 27, पण ओपीडीत कधी नाही. अरे ओपीडी पवित्र जागा, तिला दूषित करायचं काम आपण कधी केलं नाही. खरंय, पण वाट लावली असेल त्या मुलींची. काय बोलला रे तू? काय बोलला? हा माझला का तू? ए पंटर ये ना. काय बोलला? मार खाशील ना. अरे पण आपला हिरो कुठे आहे? फोन लावा त्याला. हा ना यार, कधीपासून काय बाय? थांबा मीच कॉल करतो त्याला.
काटला चायला भाईचा फोन काटला नाही भाई. काय थांबा थांबा 1 मिनिट. आली आली रेंज आली. काटला परत काटला. सिक्रेट फोनून लावा भाई. काय म्हणतोस सिक्रेटून लावू. लागला लागला. काय रे भैताड कुठे आहेस. हॅलो कोण बोलतय. कुठे आहेस कुठे आहेस. मी तो बिहारला आलोय. हा, आम्ही पण तिकडेच होत. आधी मी विहार मध्ये होतो, आता बर्डीत आलोय. हा, आम्ही पण तिकडेच होत ना. म्हणजे आधी आम्ही बर्डीत होतो, आता धंतोलीला आलोय. अरे हे मीच आहे. आम्ही कसे झाले. हॅलो हॅलो. राहिला परत काटला. पोरीमुळे फोन काढला भाई. दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम वो मेरे नाम किया है. कोण होता. अगं तो कोण. माझ्या मावशीचा बहिणीचा मुलगा. मला सांग तुला मावशा किती. एकच. मग तुझ्या मावशीच्या बहिणीचा मुलगा कोण. अगं म्हणजे तो माझ्या मावशीच्या मावस बहिणीचा मुलगा. मला काही समजत नाही का. फोनवर त्या गंधर्वाच्या नाकातला आवाज येत होता. काय रे शौर्य कसे तुझे मित्र. मला अजिबात आवडत नाहीत ते. का राहतोस तू त्यांच्या सोबत. तसे ते चांगलेत ग. चांगले काय तो म्हणे भाई आणि त्याचा तो पंटर आणि तो गंधर्व. प्रत्येक गोष्टीत टोमणं मारणं गरजेचं आहे का. तसे आहेत थोडे विचित्र. थोडे अरे थोडा नाही पूर्ण वेळा झालाय तो मुली मागे. मी सांगतो मित्रांनो मुलीमुळेच मित्रांमध्ये फूट पडते. फूट फूट म्हणजे. अरे गंधर्व दे ना तुझं गंधर्व सहित स्पष्टीकरण. देतो. वरील वाक्य श्री अजयंच्या श्रीमुखातून सुमारे 15 सेकंदापूर्वी बोलले गेले. त्याचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे. स्त्री नावाची जात ही सर्व भांडणांना कारणीभूत असते आणि स्त्री नावाचं भूत जेव्हा एखाद्याच्या मानगुटीवर बसतं तेव्हा तो माणूस त्याच्या मित्रांपासून दूर जायला लागतो. ए कोथरूड चल बाजूला हो. चायला काल परवा आली ती मधुरा गेली ना घेऊन आपल्या शौर्याला आणि आपण बसलो हातावर हात ठेवून. पण आता नाही. याच्या विरोधात आंदोलन होणारच. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे. आणि काय तो भाई काय कमी लफडी आहेत का त्याची. उंदरा एवढा जीव त्याचा आणि हत्तीच्या गोष्टी करतो. त्यांचं काय धरून बसलीयस. आपण आपलं बोलूयात ना. मधुरा जीटी येते. जीटी मी पासेस काढली आहेत. तुला माहितीये माझे सगळे मित्र ना स्टॅग जाणार आहेत. माझ्या पण सगळ्या मैत्रिणी स्टॅकच जातील. त्यांचं राहू दे ग. आपण आपलं बघूयात ना. गळा दाबतो काय रे. नाही भाई नाही झोपा भाई. गेल्या वर्षी प्रॉमचे 5 स्टॅग पासेस काढले होते पण या वर्षी 1 स्टॅग पास कमी काढावा लागेल रे. खरंय आज आपला मित्र आपल्यामध्ये नाही. आज आपला मित्र आपला दल सोडून गेला. कोण गेलं. ह्याचं फार मला खेद वाटतं. त्याच्या आठवणीत आपण त्याच्या फोटोला श्रद्धांजली वाहू. ए सकाराम मांडर
तुझ्या बापाचा फोटोला हार घालला. माजला का रे, माजला का? खूप झालं मित्र मित्र, मला भूक लागली, मी चाललो डबा घ्यायला. यार खूप भूक लागली आहे, आपण काहीतरी खाऊयात ना. बोल ना, काय खायचं? इथे जवळच बास्किन रॉबिन्स आहे. बास्किन रॉबिन्स? बास्किन रॉबिन्स नको ग, सर्दी होईल तुला. मग आपण ट्रायडेंटला जाऊयात. ट्रायडेंट हॉटेल? ट्रायडेंट? ताई, तुला हॉस्टेलला सोडू का? मस्करी केली रे मी. पाणीपुरी तर खाऊ शकतो ना. हा, पाणीपुरी तर खाऊच शकतो. आणि शेवपुरी पण. ठीक आहे, शेवपुरी पण. आणि भेलपुरी पण. जा, तिकडे भेळपुरीचा गाडा आहे, खा त्याच्याकडून भेलपुरी. गुलाब घ्या गुलाब, गुलाब घ्या गुलाब. गर्लफ्रेंड साठी गुलाब, गर्लफ्रेंड नसेल तर घरवालीसाठी, घरवाली नसेल तर बाहेरवालीसाठी घ्या, बाहेरवाली नसेल तर कामवालीसाठी घ्या, आणि आणि कुणीच नसेल तर गुलकंद करून खा. पण गुलाब घ्या गुलाब, मल्टीपर्पज गुलाब. फक्त 20 रुपये, 20 रुपये, 20 रुपये. घ्या गे गुलाब, 20 रुपये फक्त. 10 रुपये. अरे 5 रुपये तरी द्या निदान. अरे घे गुलाब, आणि हे घे 10 रुपये, आणि पोरीला काय खाऊ घाल. हे घे तुझ्यासाठी. अय्या किती छान. ए चला चला चला, निघा, रात्रीचे 10:30 वाजले इथं. चले. ए काय लफडी लावली तर इकडं? लफडी नाही हा, प्रेम करतो आम्ही. 2 सटके दिले ना, सगळं प्रेमच निघाल. मग निघा चला. ही पोरं बसतात अशी चाळे करत, आणि नाईट ड्युटी आम्हाला करावी लागते. मग आम्ही प्रेम कधी करायचं? याच्यानंतर माझ्या 30 वर्षाच्या करिअर मध्ये अशी Seniors कित्येक लफडे बनताना आणि तुटताना पाहिली आहेत मी. हल्लीची ही पोरं पोरी पायी पार वाया गेली हो. ती बसतात पोरी सोबत येऊन चाळे करत, 4 चांगल्या मित्रांची संगत सोडून. अरे 11 वाजले, अजून शौर्याचा पत्ता नाही. अरे कसा असेल पत्ता? त्या पोरीने तर पार पत्ताच कट केला ना त्याचा. हा हा, पोचलो मी. हा, गुड नाईट, गुड नाईट. जेवून घे, उपाशी असशील. जेवून आलोय मी बाहेरून. माहितीये माहितीये, रिकाम्या खिशाने काय खाल्ला असशील. तुला कस काय माहिती? 40 लफडांचा अनुभव आहे, 40. काय मग उद्या जाणार आहे ना प्रॉमला तिच्या सोबत? आपल्याला कुठं कोण मिळणार, आपण तर स्टॅगच जाऊ. तुम्हाला माहितीये, मधुराच्या मैत्रिणी पण स्टॅग जाणार आहेत. तुम्हाला वाटलं तर मी काय करू? नको नको नको. आपला आपण पोरं जाऊ रे, आपला आपण पोरं जाऊ. भाई स्वप्नाली पण येणार आहे. काय बोललास? स्वप्नाली. अरे तर मग बोलव ना यार. खल्लास, उद्याची प्रॉम नाईट आपण स्पॉन्सर करणार. लावा ताकद. भाई भाई भाई, राडा नको भाई, आधीच खूप कर्ज झालंय. इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे यार की. This year prom with my Bajrang Dal to see all the beautiful girls. I just can't bear this excitement. अरे पण हा शौर्य कुठे राहिला? किती वेळ झाला बसलो इथं म्हणून. हा ना यार, 1.5 वर्षाचा वायवा मिळून सुद्धा एवढा वेळ बसलो नाही आपण. अरे पण हा भयताड शौर्य कधी येतोय? अरे सॉरी 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 सॉरी. अरे किती तो वेळ?
अरे ती टाय राहिली होती रे रूमवर. आता आलास चल मग. ए थांबा थांबा थांबा, या मुली काय? कसं काय आल्या नाहीत अजून? काय रे आयटम येणार आहे का तुझी? कॉल कर ना मग. बॅलन्स नाही, मिस कॉल दे. भाई आमचे पास काढून यांच्या खिशात काय राहणार? ए पंढर. सॉरी भाई. नमस्ते भाऊ. नॉर्मल अरे बाहेर आहेत आपण. इथं काय करताय रे तुम्ही? प्रतीक्षा करतोय सखींची. भाऊ तुम्ही इथे कस काय? आम्ही सूटबूट घालून निघालोय अंबिकाला वाढायला. बघा ना भाऊ, त्या शौर्यामुळे आम्हाला मुलींची वाट पाहायला लागत आहे. वाट बघताय हे बघ शौर्या, तुझ्यासारखी जर आपली आयटम असती ना तर केव्हाची सोडून दिली असती. म्हणूनच आधीच्या 40 सोडून गेल्या वाटतं. 40 नाही भाऊ, 39. एकीने भाईला राखी बांधली. अरे पण या पोरी कधी येत आहे? थांबा बघतोच मी. पहिल्याच ड्युटी. MLA चाललास काय? हे लेझीनीस हॉस्टेल असं तू काय ते एंट्री मिळायची नाही. का रे? का बोल? अरे काय घोबड्यासारखं डोळे फाडून फाडून बघतोय. चल निघ निघ चल निघ. बोलावलं त्यांना, एकदम डेअरिंग मध्ये गेलो. घाबरलो नाही कोणी वॉचमॅनला. या शेट बसा. थोडीशीच, पण तुम्हाला कसं कळालं? ए ज्युनियर आहेत रे, यांच्या समोर नाही. बघा ना भाऊ, कधीपासून वाट पाहायची त्या मुलींची. वाट तर तुमची लागणार. कस काय? अरे बसा बसा, महत्वाचं आहे महत्वाचं आहे. खरंच यार, बीट येईपर्यंत वाट बघावी लागणार आणि आपण काही बोलू शकत नाही. का? जर काही बोलायला गेलोच सुरू होतो वर्ल्ड वॉर 3. आणि आपण कधी जिंकू शकत नाही भांडणात. का भाऊ? आपण लॉजिकने भांडतो आणि मुलींचा लॉजिकशी संबंधच नाही. आणि कधी जिंकायला आलोच की निघतं त्यांचं ब्रह्मास्त्र, रडणं सुरू. खरंच यार, एक पण सेन्सिबल कॅटेगरीची मुलगीच नाही आपल्या कॉलेजमध्ये. हा ना भाऊ, अक्षरशः दुष्काळ पडलाय दुष्काळ. एक तर चांगली दिसणारी भेटत नाही, जर ती भेटली तर मग ती चांगलं वागत नाही, आणि जर दोन्ही असेल तर मग ती आपल्याला भाव देत नाही. आणि सगळं काही जुळून आलंच तर ती आली मित्र गेले, ती आली मित्र गेले, आली गेले. पोहोचली वाटतं. तुला काय वाटतं रे, पटेल का याची मैत्री तिला? शक्यच नाही. तुझे मित्र तिला पटणं शक्यच नाही. तुम्हाला मात्र तिच्या मैत्रिणींशी जुळून घ्यावं लागेल. पांचट जोकर हसावं लागेल रे. एकदा की मुलांमध्ये आले ना की हाय क्वालिटी जोक्सचा विषयच राहत नाही. बिनधास्त शिव्या सुद्धा देत येत नाहीत. फार तर बेश्रम बावळट, फक्त एवढंच. अरे प्रत्येक वेळेचं भेंडीच होते रे. मुलीमध्ये ना रोज आंघोळ करावी लागते. म्हणजे आपलं कसं असतं, आठवडा टू आठवडा, आज नाही तर उद्या, पण त्यांच्यामध्ये रोज आंघोळ करावी लागते. नको रे बाबा. आणि जेवणाची नवीन ठिकाणंही शोधावे लागतात. अप्पामधून सीसीसी मधून व्हेज नॉन व्हेज मध्ये. यामुळेच तर होतं नरिशमेंट. मुली पहिल्यांदा भेटतात ना, प्रेमाच्या गोष्टी करतात, पण जेव्हा रिलेशनशिप मध्ये येतात ना, पाकिटात शिरतात हे आपल्याला पण कळत नाही. बरोबर आहे भाई तुमचं. त्या दिवशी फुटाळे आला ना, गुलाब घ्यायला सुद्धा पैसे नव्हते माझ्याकडे. अगदी दलिंदर करून टाकलंय तिनं मला. आपल्या GMC मध्ये ना खरोखरच चांगल्या मुलीचा दुष्काळ आहे. येऊ दे,
कुणाच्या बापाला भेटू काय? हॅलो बाबा. चांगल्या मुलींचा दुष्काळ मग काय चांगल्या मुलांचा महापूर वाहते. आम्ही तसे चांगलेच आहोत. ओय 4 दिवस आंघोळ तरी करता का तुम्ही? थोबाड बघितलाय का तुमचा? भंगार कुठले? आम्ही बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्यावर जास्त भर देतो. नाहीतर तुमच्यासारखं नाही बसले 4 तास थोबाड रंगवत. अच्छा, हीच का ती रंगरंगोटी पाहायला 4 तास तुम्ही बसता कट्ट्यावर? अरे 4 तास तुमच्याकडे बघत बसायला तुम्ही स्वतःला समजता कोण? इंद्रपुरीतले अप्सरा? आणि जर समजत असेल ना तर डोकं चेक करून घ्या सायकॅट्रिस्ट जवळ. दॅट इज युअर फर्स्ट सायकोलॉजिकल मिसअंडरस्टँडिंग. ए चुचुंदर, ज्यास्ती उछल मत रे, तेरा बेजा ना तेरी तरह छोटा. आणि बाकीच्यांनी सुद्धा आपली डोके चाळून बघा. तो असला नसलेला ब्रेक सुद्धा हॉस्टेलवर ठेवून आला असताल. ए आपल्या मित्राला काय बोलायचं नाही हा. इतकीच पडली आपल्या मित्रांची मग कशाला आला इथे? जायचं होतं ना त्यांच्यासोबत प्रॉमला स्टॅक म्हणून. तू स्वतःला समजतेस काय ग? तुझ्यासारख्या ना हजारो मिळतील मला. मग माझ्यासारख्याच का हव्या? तुम्ही अशा आहात ना, तुम्ही अशा निघताल ना असं वाटलं नव्हतं. तुम्ही असे आहात ना हे माहित होतं. या जगात जर मुली नसत्या ना तर बरं झालं असतं. या जगात मुलं नसती ना तर बरं झालं असतं. यांना किती समजवलं पण ही ऐकतील तर ना. ही मुलं एकमेकांची मनं समजून घ्यायला कधी शिकतील काय माहिती. नाही, यांना अद्दर घडावीच लागणार. आता मीच काहीतरी करतो जांगड गुत्ता. हाक माझी ऐकुनी तू साथ आता दे. भाव वेड्या भावनांना समजूनी तू घे. गंध हा प्रीतीचा फूल हे हृदयातले ये आता बरुनी तू चांदणे गगनातले. गंध हा प्रीतीचा फूल हे हृदयातले ये आता बरुनी तू चांदणे गगनातले. विद्यार्थी आहे पण ज्या गोष्टी 3.5 वर्षानंतर करायच्या ना त्या मला आत्ताच माहिती आहे. जसं की याला म्हणतात आय गेस हेडफोन. आवाज नाही येते चालू नाही वाटतं. हे सोडा हो. हे गेस करा काय? याला म्हणतात आर्टरी फोर्सेप. तुम्हाला माहिती आहे आर्टरी फोर्सेप आणि बायकांमध्ये काय सारखं असतं? दोन्ही कटकट करत राहतात. सोडा. डॉक्टर तर चांगला आहेच. एका चांगल्या डॉक्टरला 7 लागते एका चांगल्या कंपाऊंडरची.
तर मंडळी बोलूयात आपल्या कंपाऊंडरला. भीक मागू देत 15 रुपया रेमटून प्या देशी विदेशी दारू प्या. भाऊ 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 डीसी ऑडिशन झाले. झालं मी काय म्हणतो? थांब रे थांब. झालं का? बोल बोल आता. कोण कोण आहे कोण तू? ओळखलं नाही का? नाही. वैभव वैभव. कोण वैभव? अरे विटी. तू अरे तू आणि विटी शक्यच नाही. श्याम आईला सारखं करूनच दाखवावं लागतं बाई. दाखव. ओय ओय जर पाहिजे असेल तर पेला अर्थ आहे. नाही तर स्वतःच्या पैशाची पेला मी का मोडगे. अरे मी काय म्हणतो? ओळखला ओळखला ओळखला. अरे अरे ओळखलं ओळखलं. मी काय म्हणतो? बोल ना. हे काय घालून काय आलाय आज तू? तुला दिसत नाही का? काय? अरे ते कसं आहे इंटरनॅशनल कंपाऊंडर आहे ना. इंटरनॅशनल कंपाऊंडर. ते सारखं सारखं ना बॉर्डर क्रॉस करायला लागतात. म्हणजे कसं असं टोनक टोनक. अच्छा लवकर होत. अच्छा अच्छा. विटी तू इंटरनॅशनल कंपाऊंडर. इंग्लिश येते का तुला? ओय हा. माइंड युअर लगेज. माइंड युअर लगेज. आय एम नॉट अ फुल पाखरू. आय एम नॉट अ फुल पाखरू. त्रिकोणाच्या चारी बाजू सारख्या असतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ चौकोन. इंग्लिश इज इंग्लिश. आय टॉक इन इंग्लिश. आय वॉक इन इंग्लिश. अँड आय सकाळी सकाळी बसतो इन इंग्लिश. हो उठा उठा. इंग्लिश जरी बसले ना निघणार गावरानच आहे. मी काय म्हणतो? बोल ना. ते साधा सुद्धा कंपाऊंडर वाटत. साधा सुद्धा वाटलं का तुला? काय? मोठमोठे डॉक्टर लोक माहिती का मला हात मारतात पेशंट मारायच्या आधी. कशाला कशाला? ते माहिती का? ते काय म्हणतात? कंपाऊंडर उचल याला टाक गाडीत. असा कंपाऊंडर पाहिजे होता. तर मंडळी डॉक्टर आलाय कंपाऊंडर आलाय. आता गरज आहे आपल्याला एका पेशंटची. बोलूयात आपल्या पेशंटला. तेरे बिन अब रह नहीं सकते तेरे बिना क्या वजूद. काय 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 कोण आहे तू? अरे कोण आहे कोण? ओळख. तुम्हाला माहितीये कोण आहे? माहितीये का? अरे यंबू नाही रे भिकारी येतो भिकारी. अरे मग तू न सांगता कसं कळलं त्याला कोण येतो? तोंडावर बिवर कर मी. मला कळायला. डोकं दुखताय म्हणून आलो मी. अच्छा तुझं डोकं दुखतंय म्हणून तू माझ्याकडे आला. माझं डोकं दुखतं मी येतो का तुझ्याकडे? माझा ओरडू ओरडू घसा दुखत आहे मी येतो का तुझ्याकडे? अरे मग काय आला माझ्याकडे? अरे तू पेशंट आहे ना. पेशंट आहे. जाऊ दे तू घे. पेशंट आहो मी. समजत नाही का? तू हा मला तर वाटत नाही बाई पेशंट. तू पेशंटच आहे का दिसता मग तुम्ही तुले? अरे मग मी 10 कोंडकी 10 बस 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 बसो 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 बसो. धर रे धर रे त्याला. धर 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 बांध रे. जाऊ द्या ना घरी. आता बांधा याला दोरी. जाऊ द्या ना घरी. आता बांधा याला दोरी. असं काय करते? शे काय होतंय? ममलिंग आहे ना बाय. मामलिंग करायला आले ना. मामलिंग करायला आला. बस शिडा मग बरं तू आता पेशंट आहे ना. मी काय म्हणतो तुला आहे ना आपण आहे ना इंजेक्शन देऊ. अरे इंजेक्शन जरा नॉर्मल वाटतंय का नाही? याचं ना आपण सिजर करू. बरोबर का नाही? ओ डॉक्टर ऑटोप्सी कशी वाटत? ऑटोप्सी काय बोलतोय? बस रे बस. तू आहे का? डॉक्टर तू आहे का? मी आहे. तू आहे. ना इकडे माझ्याकडे इंटरनॅशनल आहे ठीक आहे इंटरनॅशनल. किडनीच्या ऑपरेशन वर हर्नियाचं ऑपरेशन फ्री. 4 टाके एक्स्ट्रा देतो ना. अरे 4 टाके एक्स्ट्रा देतो ना मारून. अरे बसो रे. बस बस बस. काय म्हणतो? डोकं दुखतंय ना तुझं? आपण नाही गेलं एक इंजेक्शन. डोकं दुखीसाठी इंजेक्शन खोपसण्याची काय गरज? इकडे पाय इकडे पाय. डॉक्टर तू आहे का तो आहे? तुला काय कळतं का त्याच्यातलं? घे ना इंजेक्शन देतो ना तो. घे ना. का रे 10 रुपयाचा फायदा होता ना त्याचा. 10 रुपयाला इंजेक्शन 2 रुपये फायदा होतो.
सकाळपासून बोन नाही झाली बोन नाही झाली ए तो लाडून ठेवलाय सकाळपासून आलं तेव्हापासून कळतं का तुला काय व्हॉट इज दिस तांबडा तांबडा तुंबडा व्हॉट इज दिस व्हॉट इज द अनाड बायोलॉजी व्हॉट इज द एफएमटी एफएमटी नाही सिरियसली सांगत आहो एफएमटी नाही एफएमटीचं नाव नको घेऊ काय त्या दिवशीचा काय तो वायवा होता त्या दिवशीचा अजून पण बसो बस ठीक आहे आणतो बोल ना आज आपण नाही घ्यायचं ऑपरेशन करायचं ठरवतो अरे काय तो लावलं ऑपरेशन मी काय म्हणतो आपण ना झेरॉक्स काढू झेरॉक्स अबे कंपाउंडर झेरॉक्स नहीं म्हणत तले ऑटोग्राफ बोलते उसको ऑटोग्राफ 3.5 वर्ष बाकी आहेत. बस मग ऑटोग्राफ सोनोग्राफी ऑटोग्राफ जाऊ दे बस मग त्याला माहितच नाही आपल्याकडे कोणती नर्स येणार आहे सांगायचंच नाही कोण नर्स त्याला सांगायचंच नाही कोणती नर्स येणार आहे सांगणारच नाही कोण देणार कोण अरे कटरीना कैफ येणार आहे कटरीना कैफ आपण भी शाहरुख खान खान रे तू खान बस माझं पोट माझं डोकं अरे माझं सगळं दुखतं इमर्जन्सी डबा पुढे रे डबा डबा इमर्जन्सी अबे कंपाउंडर ती इमर्जन्सी नाही इमर्जन्सी इथे काय करताय काय झालं अरे इंटरनॅशनल अनेस्थेसिया माहितीये का तुला तुला माहिती आहे का रातभर 4 भाकरी पिठलं कांदा खावा लागतो तेव्हा बनतो अनेस्थेसिया बोलते अरे घे रे ऑपरेशन करू बस चला कंपाउंडर ऑपरेशन करवायच ठरवतो मी चला करू ओ कंपाउंडर सीझर सीझर घे आण रे मरल रे तो आण करू का ऐका ना हा मला काय आपू द्या ना ए डॉक्टर मी आहे का तू आम्हा बर्थडे ना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू डिअर किडनी होती का ती मग नाही तर काय ए जाऊ दे ना भाई काय होतंय सोड ना किडलेल्या गोष्टी पोटात नसत्या ठेवायच्या माहिती शिलाई तर मारून द्या ए दोरी नाही आमच्याकडे बस कंपाउंडर काल रात्री कोपऱ्यात सुतळी ठेवली होती सुतळी थांब रे नायलॉन तर आण कमीत कमी नायलॉन इव्हेंटचं बजेट आधीच कमी तुला नायलॉन पाहिजे नायलॉन पाहिजे तुला काय बोल ना सुतळी घे चुपचाप जे करा ते कर ऑपरेशन सक्सेसफुल पैशाचं बोलून घे पैशाचं आता मेन पॉइंट पैसा मग कसं वाटतंय एक नंबर वाटत मग आता पैसे पैसे दे बस या गरीबाला कोणी पैसे देत का रे हे डॉक्टर आता ऑपरेशन करून थकलंय रे अरे गप्प ना काय तो आलं खामोश विसरू रोयल बर का होतो का हो टोपी और नॉट टोपी दॅट इज द क्वेश्चन प्यावं की नाही प्यावं हा एकच सवाल आहे जेवणाच्या मंत्रात माणसाच्या हाती लागलेलं एक अद्भुत रसायन मदिरा वा 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 भाऊ काय गोड नाव आहे त्याचे अरे चटकिनीच्या जादू सारखे काय गोड काम आहे त्याचे भाऊ कळतंय का रे तुला लावलं तुम्ही काय सुरू काय तुम्ही काय लावलं नेहमी तुम्ही देखून मेगाच्या रोल मध्ये घुसत असता डॉक्टर पेशंट कंपाउंडर झोप मी काय म्हणतो आज निघा आपण तुझं ऑपरेशन करू ऑपरेशन तर आताच झालं ऑपरेशन झालं का मग नाही तर काय लग्न अरे थांब रे काय अशी कर ओ कंपाउंडर बोला ना ती डिलिव्हरी होऊ शकते का रे ओ अँगल अँगल एकदम वाटत आहे ना इंटरनॅशनल गरीबाच्या पोटावर कोण लात मारतो पैसे दे ना बाप पैसे दे ना देतो तुले माझी एक
लाल पिशवी होती तर त्यात लाल पैसे पिशवी का होते. थांब मी डॉक्टर मी सापडतो लाल पिशवी ओय कंपाऊंडर काय ती लाल पिशवी पाहिली का इकडे 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 काय ही आहे ना मी हा एकदम सेफ जागेवर ठेवली. कोणत्या एकदम सेफ जागेवर ठेवली एकदम सेफ. कोणत्या एकदम सेफ हा हा इकडे इकडे हा हे दिसतंय ना हा याच्या पोटात टाकले. अरे, बैस. झोप रे पोटात टाक. सोल्युशन आहे Solution सांग सोल्युशन रे. ऐक 4 भाकरी 1 पिठलं दाबून 1 किलो पिठलं सकाळी निघतील लाल जरा कंपाऊंडर थोडा दिले मार दे मी मी पाहतो काय आता. आणतो हा बोला ना. दुसरा पेशंट आण रे आणतो कंपाऊंडर बोला ना. तू म्हणलं होतं पेशंट आण खेड्यावर कुठून आणलं बे केडावर ए केडावर थांब मरेल वाटूला सीपीआर देऊन पाठव पंप चालू कर हा 1 2 3 रिस्पॉन्स नाही देऊ राहिलं माउथ टू माउथ का ओय इकडे काय सोड माउथ टू माउथ नाही हेच घेऊ परत. चेस्ट वालाच घेऊ चेस्ट वाला परत, हा. पंप चालू कर 1 2 3 बे उचल रे याला उचल छी काय रे बघत का बसला झालं घरी जा. मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई MBBS. रोहितला सांगितलंय त्याला सांगितलं ना स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आणायला हा सांगितलंय चल ठीक आहे आणि गिफ्टचं काय झालं तो अजय गोल्डन रॅपिंग करतोय अरे पिंक फेवरेट आहे त्याचा गोल्डन मध्ये रॅप करतो म्हणे थांब मीच कॉल करतो हॅलो अजय काय झालं रे गिफ्टचं चल ठीक आहे विशीचं नाव टाका कॅन्डल लावलेत त्याने हा शौर्याचं पण टाकून दे फुगे लावलेत त्याने अरे हो माझं नाव सगळ्यात वर असणार माझी काउंटिंग सगळ्यात जास्त आहे ना चल ठेवतो अरे गिफ्ट चला, शौर्य. केक आला तू आणलास केक लेक दाखव काय कामाला लागा अरे आला पंटर आला एक दमान आण रे दमान आण ए कुठून येतो रे जसं काही तुला माहितच नाही आपण कुठे चाललोय ते ए डोळे खोलू का रे थांब 5 3 2 1 चल विश माग चल कॅन्डल फूक कसं वाटलं पंटर थँक्यू भाई थँक्यू आपण सगळं केलं आहे हे घे केक खा शुगर फ्री आहे ना अरे मला माहित आहे रे तू डायटिंग वर आहे ते गिफ्ट आण रे गिफ्ट आण पंटर बारा वाजले ए वैष्णवी 12:15 वाजले ना तर मी काय करू ग अगं आज बर्थडे ना हा तुझा बर्थडे आहे हॅपी बर्थडे ए बावडट माझं नाही तुझ्या रूममेटचा बर्थडे काय झालं ग हॅपी बर्थडे अरे माझा बर्थडेच नाहीये यार एक मिनिट नेमकी कोणाचा बर्थडे राजूचा बर्थडे अच्छा ठीक आहे ना तू तिला परत मारून घेशील केक कुठे जमायला 10 मिनिटं बाकी आहे बस मी केक पाहते तू पोरींला बोलव हॅलो केक लेक हा तेच केक का 400 रुपये हेलो संघम वही अपने 10 बन मस्कास भेज देना 150 ना बस डन
प्राजू प्राजू हॅपी बर्थडे 1 2 3 4 17 18 सोड सोड तिला 51 अरे बर्थडे बर्थडे अरे रे अरे बर्थडे रे अरे आला आला केक आला केक आला केक आला अरे अरे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू अरे अरे थांबा 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 5च्या काउंटवर हा 1 2 3 भेटला. बघितलं मुली मुलांसारख्या आणि मुलं मुलींसारखे विचार करू लागले तर मजा तर येणारच. तुम्हाला पण आली आणि आम्हाला पण. तर मग ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हॅलो हा कुठे आहे तुम्ही? या लवकर या. काय काय मग माहोल काय म्हणते? काय यार त्या पोरांना काय आपल्याशी प्रॉब्लेम आहे? आपण काही चांगले दिसत नाही का? माझ्यात काही कमी आहे का? कमी नाही जरा जास्तच आहे. टॅलेंट जास्तच आहे. हे बघ शौर्य, मधुराच्या मैत्रिणी कशा टाइमपास करतात. जाऊ दे रे, बिनडोक आहेत त्या. मला नाही बोलायचं त्यांच्याशी. अरे ते अनकॉन्ज्युगेटेड बिलिरुबिन आहे ना, त्याने जॉन्डिस होता बरं का, जॉन्डिस. ते बघ ते काहीतरी वाचत आहे, चला आपण बघू. अरे हे तर आपल्या वाचायचं राहील. चल 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 चल. खायला हे पोरं पण ना नाही पागल असतात माहितीये का? रात्रंदिवस लायब्ररीत जाऊन बसतात. पार्ट एक्झामचा अभ्यास सुद्धा युनिव्हर्सिटी सारखा करतात. माहितीये तू किती लायब्ररीत बसते ते? म्हणजे काय जागा हवी असते आपल्याला आणि अभ्यास सोडून सुद्धा बरेच गोष्टी असतात देण्यासाठी. ट्रे आणि चल पाहिजे. आज तर खूप पोट भरलंय. परफेक्ट वेन्स. आज तर हे नऊ दे रे देवा. चायला तुला वेळ घेऊन लागलाय का? सर 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 ब्लड कलेक्शन सर. हॅलो, काय रिझल्ट लागला? ती पण टॉपर, तू पण टॉपर. अरे वा 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 वा, छान छान छान. खरंच? हो का? बर बर येतो मग मी. हो हो आलोच. अय्यो अय्यो अय्यो, वॉर्ड नंबर 26 आहे ना? कोण? डॉक्टर? मी? वा वा वा. वॉर्ड नंबर 26 का? इथून असं सरळ जा, असं सरळ जा आणि असं सरळ जा. बघ बरं किती सरळ आणि सोपं आहे. जा 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 जा. वॉर्ड नंबर 26 अम्मा. फर्स्ट फ्लोर. नाही नाही 5th फ्लोर. ए 5th फ्लोअर का काका आलाय का तुझ्या? मी काकावर कशाला सांगते. जातेस गं? काकावर कशाला जाते? काय करशील? कंचा. वॉर्ड नंबर 26 अम्मा. जा ना रे. क्या रे अन्नम तिन्नवा, कुछ नाही अन्नम पप्पा रे तेरे पो. मध्या इकडे काय कुठे? हॉस्टेलला जाऊन काय करायचंय तुला? तसं पण तुझा आयटम आलाय लायब्ररीत. चिकना दिसतोय एकदम. काय यार तुमचं सेटल बिटल नाही झालं अजून? छे. नाही नाही ए इकडे ये. हो तूच. काय झालं दीदी? काय
मैदानात नाही दिसत आहे हल्ली. कसलं काय दीदी, एक्झाम आणि अभ्यास वाटच लावली आहे नुसती. मी ऐकलंय पॅथो झोल झालाय तुमचा. हो ना दीदी, 1760 पुस्तकं वाचली हो, तरी वाटच लागली हो शेवटी. ओय, कोणी सांगितलं एवढे पुस्तकं वाचायला? नाहीतर काय. आम्ही तर बुवा एकच पुस्तक वाचतो. PSM असो वा बायोकेम, फार्मॅक असो वा गायनॅक, किंवा असू दे अॅनाटॉमी, सर्वांवर एकच उपाय, भलानी भलानी भलानी. अरे भलानी वाच. भले भले होऊन गेले, पण भलानी शिवाय आजपर्यंत कोणाचं भला झालेलं नाही. एक काय नाही हा, काय नाही. इतका अभ्यास करून काहीच फायदा नाहीये. ज्यांना पेपर 1 आणि 2 मधला फरक सुद्धा समजत नाही ना, त्यांचे सुद्धा सर्जरीचे पेपर काढलेतच ना. आता थर्ड मेजरचा मायनर झोल होता. मायनरचा मेजर कधी ऐकलंय का? कान्ना घसा व्हॉट्सअपवर आला जसा, पटकन सॉल्व केला तसा. एक्झामला जाऊन बसा आणि पुन्हा री एक्झामला घासा. जाऊ दे दीदी, मी येते. अरे थांब थांब, कुठे चालली? बोलू आपण. काय मॅटर बिटर सुरू केलं की नाही? कसलं काय दीदी, नुसतं वाळवंटच आहे आमच्या बॅच मध्ये. आणि जरी काही एखादं झुडूप दिसलं की तेही निवडून जाऊ द्या, मी भली नि माझी लायब्ररी भली. अरे थांब थांब, चहा घेऊ आपण. चहा. बस बस, चहा घेणार ना तुम्ही? 1 2 3 3 चहा आण. आणते. थांबा थांबा, तिकडे कुठे? पेशंट कडे. पेशंट? तुम्ही कोण? नातेवाईक. नातेवाईक? नातेवाईक पण चालेल. काय होतंय तुम्हाला? दम भरलाय. अच्छा, ताप होता का? होता 2-3 दिवसापूर्वी. पोटात दुखतंय? हो, इथं दुखतंय. आता तर ऑपरेशन कराच लागणार. सर, पेशंट भेटला सर. घेऊ कावटीत सर, घेऊ कावटीत. यार काय हॉट दिसतोय यार. अभिषेक यादव, सर्जरी 2nd इयर, वय वर्ष 28, उंची 5'8", वजन 65 किलो, गाव नाशिक, पहिले 2 लफडी, एक IGGMC, एक लता मंगेशकर, आता 3रं लफड आहे जे का शेवटच्या तुटण्याच्या मार्गावर आहे. तर तुझा चान्स आहे. घे कॉन्टॅक्ट नंबर घे, 9757475737. काय यार, आपल्यासाठी पण एखाद्या ऑर्थोचा नंबर दे ना. ए राखीव आहे ती जागा आपल्यासाठी. ए तो छावा कोण ग? हा, फिजिओथेरपीचा. फिजिओथेरपी म्हणूनच तर इतका माल आहे. या फिजिओथेरपी वाल्यांचा आधार आहे आपल्याला. ए इकडे. काय नाव काय तुझं? आदित्य मॅम. आद्या. ती मुलगी दिसत आहे का? हो मॅम. लांब केसवाली. हो मॅम. कशी वाटली? ठीक आहे मॅम. अबे सिनियर आहे तुझी. अरे काटा काय आयटम आहे, लय भारी. वा. अबे सिनियर आहे तुझी, अवकातीत राहायचं बेटा. मॅम तिथं काहीतरी लिहिलंय. काय लिहिलंय? रॅगिंग इज इंजुरियस टू करिअर. मग काय? लावतो फोन, लाव. नाही 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 नाही. अरे टोल फ्री आला होता. नाही नाही सर 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 बसा ना सर. पूछ ते पूछ. बसा ना सर. बसा सर. बसा ना सर. सर चहा घेणार ना? चहा पण पित नाही. मग कोल्ड कॉफी आणि कोल्ड कॉफी. थंड आपल्याला चालत नाही. अरे मग बर बेटा. हाईट आहे आपली. सर सर सॉरी सर, शेवटचं वर्ष आहे सर, माफ करा ना सर. शेवटचं वर्ष आहे ना? हो सर हो. मग जरा नीट राहा. हो सर. आता जाऊ देतोय, पुढच्या वेळी लक्षात ठेवा. आणि हो सिनियर सारखे राहायला शिका. आजची शेवटी आपणच जिंकलो. हो ना यार, भारी एकदम. शेवटच्या बॉलवर मॅच काढली आपण. पण आजचं काय घेऊन बसतेस ग? खरं टेन्शन तर उद्याच्या मॅचचं आहे. हा यार,
ती साऊथ आफ्रिकेसोबतची ना? तो कोहली खेळत नाहीये ना उद्या? रसप्याला येमेल ना माय, नाद करायचा नाही, यावंच लागतंय. प्लॅटिनम कॅन्टीन. मॅडम नाही आहे क्या? चल निघ. ऑर्डर ऑर्डर. अरे रुक रे साहब, ऑर्डर बोलो. ऑर्डर मॅम, ऑर्डर. उपमा, शिरा, डोसा, इडली, सांबार वडा, शेवपुरी, पावभाजी, समोसा, चहा, कॉफी, बुकविटा. हा बस सध्यासाठी एवढंच. अरे तर्री पोहा. साहब ऑर्डर बोलो. ऑर्डर. मेंदू वडा. ठीक आहे. ऑर्डर. अरे रुक ना. किती वेळ झाली ग? आपली ऑर्डर आणखीन आली नाही आणि तो वेटर कुठे आहे? राहू दे यार, आपण अण्णांकडे जाऊन व्हेज कटलेटच खाऊन येऊ. सॉरी 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 ना. हे बघ मी काय आणलं. साहब ऑर्डर बोलो. ऑर्डर. मसाला डोसा. अरे इथल्या खुर्च्या कोणी नेल्या? ऑर्डर ले अपना. हाँ बोलो. ऑर्डर बोलो. साधा डोसा, मसाला डोसा, पनीर डोसा, रवा डोसा, क्या चाहिए आपको? थोडा आडोसा भेटेल का? आडोसाच पाहिजे होता तर त्या ओवलच्या झुडपात जायचं ना, इथे कशाला आले? ए तू जान ऑर्डर ले तू. अरे हिंदी का भाजीपाला मत कर, मराठी में बोल. अरे ऑर्डर घे ना बाबा. बोल ना फिर क्या चाहिए? चल एक समोसा. नको नको, समोसा नको, त्यात खूप ऑइल असतं आणि मी डायटिंगवर आहे. एक ब्रेड टोस्ट. खारा की मीठा? मीठा. नको नको, त्यात खूप शुगर असतं. खारा. त्यात खूप मीठ असतं. अरे ठरवा तुम्ही आणि नंतर सांगा. साहब ऑर्डर बोलो. ऑर्डर. अरे एक मसाला डोसा. ठीक है साहब. ऑर्डर बोलो. ऑर्डर. अरे बोल ना. ऑर्डर. एक साधा डोसा. नाही नाही नाही, एक पंजाबी समोसा. अबे हे सगळं बोल आहे, मी सांगतो. मॅगी खान ना सगळे. 1 2 3. एक मॅगी. और हाँ उसमें पानी कम टाकना. फ्रेश असा लसूण और बारीक चिरेला कांदा टाकना. जा लेके आना. भैया मला ना शेंगदाणे फार आवडतात, तर तुम्ही त्यात तळलेले शेंगदाणे पण टाका. इकडे इकडे तू इकडे इकडे किचन दिसायला. बनव आणि खा. ए वो देख अपनी सर्जरी की जार. भाग 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 भाग. भागी भागी जिंदगी रे पीछे पीछे मैं चली रे, नहीं रही नए नए मोड़. अनजानी गली में मिला आवारा सा बंजारा सा, टिंगा टिंगा नंगा पुंगा दोस्त. भागी भागी जिंदगी रे पीछे पीछे मैं चली रे, नहीं रही नए नए मोड़. अनजानी गली में मिला आवारा सा बंजारा सा, टिंगा टिंगा नंगा पुंगा दोस्त. आया है कहाँ से वो, क्या ढूंढने वो आया है. एक बूंद भी उसने न पी, पर पी के वो कहलाया है. टिंगा टिंगा नंगा पुंगा, टिंगा टिंगा नंगा पुंगा, टिंगा. मम्मी काय चालू कॅन्टीन मध्ये? चल
जीएमसीचा इंटर्न नेहमी उपाशीच मारणार. और ये लगी सेंचुरी. ए गंधर्व हे बघ. चल बघू. अबे यांची तर मस्त बॅटिंग सुरू आहे इथे. चल आपण दुसऱ्या पिचवर बसू. चल ए मध्या ये तू पण बस. बस रे पंटर. अरे खूप गर्दी झाली आहे कॅन्टीन मध्ये. वेटर एक राईस प्लेट विदाउट राईस. ए हे तर तसंच झालं ना बिना बॅटच्या क्रिकेट खेळण्यासारखं. मला एक चहा. मला एक बूस्ट. बूस्ट शिवाय आपण काहीच घेत नाही. तो काय म्हणणार आहे. चिडलं असेल नेहमी सारखं. आफ्रिदी कुठला. आया आज चक्कर रिप्लाय आला मेसेजचा. काय येते कॅन्टीनला भेटायला. कुठलंच कधी होतं. अशा बडे बडे मॅचेस में छोटी छोटी कॅचेस तो छुटते ना सेनोरिटा. पण त्याला हँडल करणं ना खरंच खूप अवघड आहे रे बाबा. हो की नाही गंधर्व. काय विचारते तिचा स्वभाव आहे हट्टी. काय तुझं हिचं कसलं कौतुक. या जगात सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. कोणत्या बॅटरची विकेट कोण घेणार आणि कोणाची कॅच कोण पकडणार सगळं ठरलेलं असतं. यार पण त्याला कंट्रोल करणं ना खूप अवघड आहे रे बाबा. का बरं. आता तुला सांगते. परवा मावशीकडं मी पुण्याला जाणार होते. तो म्हणाला मला शॉपिंगला घेऊन जा. बरं घेऊन गेले तर मॅचिंग शर्टच नाही, मॅचिंग बेल्टच नाही, मॅचिंग शूजच नाही. पार त्या मॉलचा मासावी बाजार केलाय त्याने. हे तुमच्या नागपूरमध्ये सगळं असंच असतं. त्यामुळे मी माझी सगळी शॉपिंग पुण्यामध्ये करतो. मधुरा तुला मावशीकडे जायचं होतं ना पुण्याला. मग आपण दोघं जाऊया आणि तू घरीही येशील आणि आपण पुणेही फिरू. चालेल. चला गंधर्व. ही पण पिच बिझी होणारे वाटते बहुतेक. नाही नाही माझी राईस प्लेट येते. मी खाऊनच येतो. अरे कीपर आहे ना तुम्ही आपल्या टीमचा. चला. नाही नको खाऊनच येतो. अरे ती जोशी पण येणार आहे तिथे. तरी पण नाही मी खाऊनच येतो. अरे पॅन्टेलून्स वर 50% ऑफ सुरू आहे. काय. चल 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 मधुरा आपलं फिक्स हा. बाय. काय मग कधी जातेस पुण्याला गंधर्व सोबत. शनिवारी. फेरीने. तुझी मावशी राहते पुण्यात. मला सांगितलं नाहीस बरं. रे माहीत. असो असंही सगळ्या गोष्टी कुठे सांगतेस तुम्हाला. ती गोष्ट लपवली रे मी. कुठली किती ते विचार ना. आपण इथं खायला आलोय ना. चल काहीतरी ऑर्डर कर. तूच कर ना. केलं रे ऑलरेडी. तू खाल्लंस मग मला काय खायची गरजच नाहीये ना. काय या मुला. काय काय बोललीस. खरे खरे बसलाय तिकडे. तुम्ही इतरांकडेच लक्ष द्या ना. आमच्याकडे बघूच नका. अरे शौर्य हळू बोल. लोक पाहत आहेत आपल्याकडे. आता लोकांनी आपल्याला एकत्र पाहिलेले तुला आवडत नसेल ना. ठीक आहे जातो मी. अरे शौर्य ऐक तर. शौर्य. अरे हे बघ भांडण झालं वाटतं यांचं. बिनसले यांचं आता. असं वाटते रिक्वेस्ट टाकून बघावी लागेल. अरे अरे मी काय म्हणतो मी पण ट्राय करू का. शेंबूड बसायची अक्कल नाही आणि रिक्वेस्ट टाका निघाला. चल.
असं कसं झालं रे? असं कसं झालं रे? अरे प्रेमात पडल्यावर ह्या सर्व गोष्टी तर होणारच. गबस रे तू, गबस गबस, रडू नकोस, डोळे पुस. अरे होतं रे असं. 40 लफड्यांचा अनुभव आहे रे. राधा सोडून गेली तेव्हा तू शोधास ना. गबस. मला वाटलं नव्हतं यार माझ्यासोबत असेल. फक्त एक कमिटमेंट मागितली होती ना रे मी. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. कमिटमेंट म्हणजे काय असतं रे? ते लाईफ लॉंग. काय ना एवढं सोपं होतं? बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. पण तू थोडा वेळ द्यायला पाहिजे होतास रे. अरे गबस, रडू नकोस. वर बघ, बघ किती छान दिसतोस. पण इतकं दुर्लक्ष करायचं असते का रे? इतके दिवस होतो ना आम्ही सोबत. माझ्या आवडी निवडी तिला माहित नको का? अरे प्रेमात पडल्यावर ह्या सर्व गोष्टी तर होणारच. आणि चूकही तुमच्या दोघांची होती. दोघांनी समजून घ्यायला हवं होतं. प्रत्येक वेळेस मुलांनी समजून घ्यायचं असतं का? मुली थोड्या सामंजस्यपणे वागू शकत नाहीत का? मान्य चूक माझी होती. पण तिने पण थोडा रांगलेपणा सोडून माझ्याकडे लक्ष दिलं असतं तर काय बिघडलं असतं? हँडल दिस. अगं शुद्धीत आहे का मी? ए माद्या, काय कुठं टेन्शन लेती रे? तुझ्या दुःखात आम्ही पण सहभागी होत ना. या 4 दिवस सोबत राहिला नाही तो आणि कमिटमेंटच्या गोष्टी करतो. नुसती शंका माझ्यावर, नुसती शंका. अजिबात भरोसा नाही माझ्यावर. वेळच तर मागितला होता ना त्याच्याकडे. अजून काही मागितलं होतं का? आणि वेळ दिला तर लक्ष देत नाही. काय तुकडे बाळ आहे का लक्ष देणार? अबे लक्ष दे ना. सांडेल ना दारू माझी. दारूचा अपमान म्हणजे माझा अपमान. तुम्ही माझ्या मैत्रिणी आहे म्हणून सांगते. दारू म्हणजे जीवन आहे ग. दारू म्हणजे अमृत आहे, अमृत. मग आज तर ठरलंच. आज आपण दारू पिणारच. आज माझं जीवन सार्थ झालं. ए स्वप्ना, आण का त्या बाटल्या इकडे आण. आण रे त्या ग्लास इकडे आण. 1 2 3 चला. Cheers. अरे दारू पेलेल्या पुणेरी माणसासमोर कुणाची यायची हिंमतच होत नाही. अरे पण मला पुणेरी माणूस दारू पिल्यावरच आवडतो. आय लव्ह यू गंधर्व. औरों के लिए औरों के लिए सोडून द्या भाई. काहीतरी गडबड आहे भाई. आई शपथ भाई, काहीतरी झांगड गुत्ता आहे. बरोबर, काहीतरी झांगडगुत्ता झालाय. मला वाटतंय आपण गर्ल्स हॉस्टेलवर गेलो होतो. काय आपण? अरे गर्ल्स हॉस्टेल शक्यच नाही. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस स्टेटमेंट. अरे पण शौर्या, का सोडलंस मधुराला? अरे चांगली मुलगी होती ती.
गिल्टी वाटते रे, गिल्टी वाटते मला. मधुरा, चुकलं यार माझं, चुकलं. तुला गिल्टी वाटलंच पाहिजे. बरोबर आहे शौर्य तू. तुला समजायला पाहिजे रे, समजायला पाहिजे. अरे इतके दिवस आपण मुलीसारखं जगत होतो रे. फार कठीण असतं रे मुलीचं आयुष्य, फार कठीण असतं. आपण सहमत आहे यार तुझ्याशी. आयुष्यात पहिल्यांदा या बाईला आदर वाटतो यार मुलींचा. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम हा बाय ना चेंडी झाला यार. याच गोष्टीवर एक एक पेगवून जाऊ द्या. खरंच यार, चुकलं माझं. मला वाटलं होतं ना तशा नसतात या मुली. कट्ट्यावरून जाताना आपलं बघणं त्यांना सहन करावं लागतं, आपलं बोलणं त्यांना ऐकून घ्यावं लागतं. रात्री 10च्या नंतर 10 प्यायला जायसाठी सुद्धा 10 वेळा विचार करावा लागतो. कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी लोक काय म्हणतील याचा विचार करावा लागतो. आपल्यासाठी कमेंट मारणं फार सोपं असतं हो, पण त्यांच्या मनाला काय वाटेल हे आत्ता मला कळालंय. खरंच यार, वाटलं होतं ना तशा नसतात या मुली. आपल्या निर्णयामुळे आपल्या आई वडिलांची मान खाली जाऊ नये म्हणून प्रसंगी मन मारून जगणाऱ्या या मुली. एक एक काळी जमून परखून संसारिक घट्ट बांधणाऱ्या त्या मुली. नुसता देखावाच नाही तर डोळे पाहून भाव ओळखणाऱ्या त्या मुली. फॅशनचे शोज करून आपण फक्त दिखाऊ भावले आहोत हे दाखवण्यापेक्षा फॅशनच्या मागे लागून आपलं कर्तृत्व गाजवणाऱ्या या मुली. ती पूर्णत्व देत असते सर्वांना. तिला जो समजून घेतो त्याच्यासाठी ती सुखाची सावली आहे. तिला जो समजून घेतो त्याच्यासाठी ती सुखाची सावली आहे. म्हणूनच तर सर्व शक्तिशाली देवत्याचे नाव देखील माऊली आहे, माऊली आहे. गजर गजर माऊलीचा गजर. माऊली
सावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट खेळा भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली तुझं नाव ओठी तुझे रूप धानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी